आता बातम्या पाहूया पावसासंदर्भात। रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढलाय। चिपळूण बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। वैशिष्ट्य नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यानंतर प्रशासनाकडून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय। हे दृश्य आपण पाहतोय। वैशिष्ट्य नदीनं पाण्याची धोक्याची पातळी ही गाठलेली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। पाहूयात। चिपळूण मध्ये पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे चिपळूण शहरातून वाहणारी जी वाशिष्ठी नदी आहे तिने सध्या धोका पातळी ओलांडलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की ही वाशिष्ठी नदी जी आहे तिने पात्राच्या बाहेर ती वाहू लागलेली आहे। चिपळूण शहरातील जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये सध्या पाणी शिरायला लागलेलं आहे। आपण इथे बघू शकतो पाणी आतमध्ये बाजारपेठेत शिरायला लागलेलं आहे आणि त्यातूनच जे वाहन चालक आहेत, दुचाकी स्वार आहेत, ते त्या पाण्यातून या ठिकाणी प्रवास करत आहेत। पावसाचा जोर असा जर कायम राहिला तर चिपळूण शहरावर पुराचे जे सावट आहे ते कायम असणार आहे। चिपळूण शहरात वारंवार पूर येतात। 2021 मध्ये मोठा पूर आला होता, महापूर आला होता। त्यामुळे चिपळूणमध्ये वित्तहानी झाली होती, त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा झाली होती। त्यामुळे चिपळूण मधील जे नागरिक आहेत ते सातत्यानं भीतीच्या छायेखाली असतात आणि दुपारनंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती होती। पावसाचा जोर वाढत होता, त्यामुळे वाशिष्ठी नदीतली पातळी जी आहे ती वाढायला लागली आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आहे। एनडीआरएफ ची तुकडी जी आहे ती सध्या या ठिकाणी सज्ज आहे। एकंदरीत आपण बघितलं तर चिपळूण मधील जी वाशिष्ठी नदी आहे ती सध्या तिने पातळी सोडलेली आहे आणि तिचं पाणी आता बाजारपेठेमध्ये शिरू लागलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना, व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।